वंदे कृष्णम. शोकातून, भयातून आणि मोहातून मुक्त करणाऱ्या या दिव्य भागवत महापुराणाची निर्मिती तर झाली, पण आता याचा प्रसार कोण करणार असे चिंतन करीत असतानाच महर्षी वेदव्यासांना भगवान शंकरांचे स्मरण झाले. अहो, भगवान शंकर हे तर भगवान महाविष्णूंचे परमभक्त. अशा या परमभक्तालाच त्याच्या आराध्याच्या चरित्राचे वर्णन करणाऱ्या या श्रीमद भागवत महापुराणाचा प्रसार करण्याची विनंती करूयात. म्हणून व्यास महर्षी लगोलग कैलासावर गेले. कैलासावर पोहोचताच त्यांना एक मनोरम दृश्य दिसले. भगवान महादेव देवी पार्वतींना ज्ञानाचा गुह्यतम उपदेश करीत होते आणि देवी पार्वती मुग्ध होऊन डोळे मिटून तो उपदेश ऐकत होत्या, हुंकार देत होत्या. आता व्यास महर्षींना सुद्धा हे ज्ञान ऐकण्याची उत्कंठा लागली. म्हणून ते एका पोपटाचे रूप घेऊन झाडावर जाऊन बसले. भगवान महादेव देवी पार्वतींना दिव्य असा उपदेश करीत होते. हे गिरिजे, वासुदेवच श्रेष्ठ वेद आहेत, वासुदेवच श्रेष्ठ यज्ञ आहेत, वासुदेवच श्रेष्ठ योग आहेत आणि वासुदेवच श्रेष्ठ क्रिया आहेत. म्हणून केवळ भगवान श्रीहरींचीच उपासना करायला हवी असा हा भगवान महादेवांचा उपदेश आपल्या सर्वांचेही नित्य कल्याण करणारा आहे. या इंटरेस्टिंग कथेत पुढे काय घडते ते पाहूयात पुढच्या एपिसोडमध्ये. वंदे कृष्णम.